नमस्कार. अ, भारताने नुकताच दुसऱ्या टेस्टमध्ये विजय मिळवलेला आहे इंग्लंड विरुद्ध आणि त्याच विषयी चर्चा करायला आपल्यासोबत आलेले आहेत आदित्य जोशी आणि द हिंदूचे क्रीडा पत्रकार अमोल कराडकर. स्वागत आहे तुमच्या दोघांचं. फर्स्ट रिएक्शन्स मॅच बद्दल. आदित्य, तू सांग काय वाटतंय? मॅच खूप मोठ्या मार्जिननी, म्हणजे सर्वात मोठी मार्जिन होती ही भारताबाहेरच्या टेस्टमध्ये. काय रिएक्शन्स आहेत मॅच बद्दल? नाही, खूप आनंद झालेला आहे. पहिली टेस्ट हातातोंडाशी आलेली मॅच आपण घालवलेली होती आणि त्या टेस्ट मॅच मधनं अशा प्रकारे कमबॅक करणं आणि एवढा मोठा विजय मिळवणं, ज्या टेस्ट व्हेन्यूला आपण आतापर्यंत कधीही जिंकलेलो नाही. 7 पराभव 1 ड्रॉ असं या ग्राउंडवरचं इक्वेशन होतं. या टीमला काहीही फरक पडला नाही आणि त्यांनी बुमराह नसताना अवे टेस्ट मधली सगळ्यात मोठा विजय इकडे रजिस्टर केलेला आहे. त्याच्यामुळे एकदम आनंद झालेला आहे आणि इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवल्यावरती मजा वेगळीच आहे. या फार हाताच्या बोटावरती मोजण्या इतक्या संधी मिळतात आपल्याला हा आनंद व्यक्त करण्याची. अगदी बरोबर आहे. आणि अमोल, तू सुद्धा मॅच बद्दल तर बोलशीलच, पण आदित्य म्हणला तसं की जसप्रीत बुमराह या मॅच मध्ये नव्हता आणि त्याच्यावरही बरेच प्रश्न आले होते की बरीच रेस्ट मिळाली आहे पहिल्या आणि दुसऱ्या टेस्ट मॅच मध्ये आणि पहिली टेस्ट हरली असताना त्याला बाहेर बसवणं गरजेचं होतं का, यावरही देखील प्रश्न आले होते समोर. पण शेवटी आकाशदीप आणि मोहम्मद सिराज दोघांनीही खूप चांगलीच बॉलिंग केली. त्याबद्दलही थोडस बोलशील? ओके, दोन गोष्टी. पहिलं म्हणजे आदित्य जसं म्हणाला की पहिल्या टेस्ट मॅचचा हातातोंडाशी आलेला घास जर असेल तर त्याहून जास्त म्हणजे बर्मिंगहॅम मध्ये गेले 2 टेस्ट मॅचेस होत्या ना, 2018 आणि 2022, हे जास्त हातातोंडाशी आलेले घास होते. ते हिरावून गेले आणि ते आता आलं, ते चांगलं आहे. या संघातून या संघात नक्की किती सर्वायव्हर्स आहेत ते बहुतेक कमेंट्स मध्ये वाचावं लागेल आपल्याला. मला ऑफ हँड आता आठवत नाहीये. पण मोर इम्पॉर्टंटली तू म्हणलास तसं की बुमराह नसताना जिंकणं हे अत्यंत आशादायी आहे. कारण जर बॉलिंग अटॅक, पेस बॉलिंग अटॅक हा अजूनही रॉ आहे. बुमराह आणि सिराज नंतर सपोर्टिंग पेसर कोण हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्याचं होपफुली आपल्याला पुढच्या काही वर्षांकरताचं उत्तर या 5 दिवसात मिळालं. त्याहून महत्वाचं, 1 वर्ष झालं गौतम गंभीरने टेक ओव्हर करून, अजूनही कसोटी संघाला गौतम गंभीर झेपतोय की नाही आणि गौतम गंभीरला कसोटी क्रिकेट फॉर्मॅट झेपतोय की नाही असे प्रश्न असताना, नवीन कसोटी कर्णधार आलेला असताना दुसऱ्याच सामन्यात एवढं घवघवीत यश मिळणं ही सर्वात मोठी भारताच्या दृष्टीने जमेची बाजू आहे असं मला वाटतं. हो, आणि मलाही म्हणजे माझेही फिलिंग साधारण असेच आहेत. एस्पेशली पहिली मॅच जेव्हा शेवटच्या दिवसापर्यंत 350 रन इंग्लंडला हव्या होत्या आणि जसप्रीत बुमराह असतानाही त्यांनी ते एकदम ठरवून की त्याला नेगोशिएट करायच्या त्याच्या ओव्हर्स आणि प्रसिद्ध कृष्णाला टार्गेट केलं त्यांनी पहिल्या मॅचमध्ये. आणि इव्हन पहिल्या इनिंग्समध्ये सुद्धा जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रुकची जी 300 रनची पार्टनरशिप झाली त्याच्यात खूप जास्ती प्रसिद्ध कृष्णाच्या अगेन्स्ट सुद्धा रन्स काढल्या. आणि अशा वेळेस मोहम्मद सिराज, जो तसं पाहिलं तर खूप कंटिन्युअस टेस्ट मॅचेस खेळतोय इंडियासाठी, त्यांनी लीड घेतलं. आकाशदीप जो एक सीम बॉलर आहे, जे फ्लॅट विकेट्स इंग्लंडमध्ये बघायला मिळतात आता, ते बघता बॉलिंग परफॉर्मन्स खूप चांगला झाला आणि त्यामुळे एक सिरीजमध्ये सुद्धा एक स्पाइस आलेला आहे आता, असं म्हणता येईल आपल्याला. आणि आदित्य, थोडं आम्हाला सांग की मोहम्मद सिराज सारखा जो प्लेअर आहे, जो फास्ट बॉलर आहेच, पण त्याचं वर्कलोड बद्दल आपण कधीच बोलत नाही. आपण काय जसप्रीत बुमराहच्या वर्कलोड बद्दल बोलतो, पण मोहम्मद सिराजनी सेकंड मोस्ट ओव्हर्स टाकलेले आहेत इंडियासाठी गेल्या काही वर्षांमध्ये. तर अशा वेळेस जेव्हा जसप्रीत बुमराहच्या वर्कलोडची एवढी चर्चा केली जाते, तेव्हा मोहम्मद सिराजला त्याच्या वर्कलोड बद्दल चर्चा होत नाही आपल्याकडून, पण तरी तो इतका कन्सिस्टंटली खेळत राहतो, परफॉर्म करत राहतो. त्याबद्दल काही वाटतं कुठेतरी मोहम्मद सिराज बद्दल झाली पाहिजे चर्चा? नाही, मोहम्मद सिराजनी पहिल्या टेस्ट मॅच मध्ये ना, त्याच्या दोन्ही इनिंग मधला पहिला स्पेल सोडला ना, तर तो रिदम मध्ये दिसत होता. आणि हे मी आणि अमोलनी गेल्या वीकली कट्ट्यावरतीही बोललो होतो की जेव्हा जसप्रीत बुमराह नसेल तेव्हा आपल्याला मोहम्मद सिराजचं महत्व कळणार आहे. कारण तू म्हणालास तसं त्यांनी हायेस्ट ओव्हर्स टाकलेले आहेत, पण
रेड बॉल हातात असल्यावरचा सिराज आणि व्हाईट बॉल हातात असल्यावरचा सिराज या दोन पूर्णपणे वेगळ्या व्यक्ती आहेत. मोहम्मद सिराज हा सुरुवातीपासून असं वाटतं की रेड बॉलसाठीच बनलेला आहे आणि हे मोहम्मद सिराजच्या बाबतीत संजय मांजरेकर त्यांनी टेस्ट डेब्यू करण्याच्या आधी सांगितलं होतं की मोहम्मद सिराजला तुम्ही रेड बॉल बॉलर म्हणून बघा, तो खूप वेगळा आहे. संजय मांजरेकरांचा आपल्याकडे एपिसोडही आहे, तोही बघा. पण त्यांनी जी पहिल्या इनिंगमध्ये बॉलिंग केली आणि त्यांनी जो गेम सेटअप करून दिला त्याच्यानंतर येस पार्टनरशिप झाली 303 रनची, पण मोहम्मद सिराजनी परत दुसऱ्या नवीन बॉलनी मोहम्मद सिराज आणि आकाशदीपनी जे काही केलं त्याची सुरुवात मोहम्मद सिराजच्या बेल्टच्या अंडर पहिल्या टेस्ट मॅच मधल्या ओव्हर्स आल्या आणि त्याचा परिणाम आपल्याला या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंग मध्ये दिसला. त्याच्यामुळे मोहम्मद सिराजला जेवढं क्रेडिट दिलं गेलं पाहिजे आपल्या टेस्टच्या परफॉर्मन्ससाठी भारताबाहेरच्या, तेवढं तुलनेने दिलं जात नाही. पण तो बुमरा एवढा नसेल, पण कारण बुमरा तर फ्रीक आहे, म्हणजे तो जगातला वेगळा आहे, पण मोहम्मद सिराज हा भारतासाठी तितकाच महत्वाचा खेळाडू आहे. आणि ह्या एपिसोड बद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये तर कळवालच. लाईक देखील करा आणि तुमच्या सर्व मित्रांसोबतही शेअर करा. आणि स्पोर्ट्स कट्टाचा युट्यूब आणि फेसबुक वरती मेंबरशिप ऑप्शन सुद्धा तुम्ही नक्की एक्सप्लोर करा आणि त्याचे बेनिफिट सुद्धा तुम्हाला नक्की मिळतील. अमोल, आम्हाला सांग थोडंसं की करुण नायर बद्दल बोलूया आपण. बॉलर्स बद्दल बरीच चर्चा केली आपण. करुण नायर हा एकुलता एक असा टॉप 6 मधला म्हणता येईल प्लेअर होता ज्यांनी अर्धशतक नाही जडवलं या मॅच मध्ये. फ्लॅट पिच होतं, कंडिशन्स पण तशा आपल्या बॅटिंगच्या वेळेस बऱ्याच ड्राय आणि ऊनही पडलं होतं. करुण नायरनी एक संधी गमावली असं वाटतंय, काय वाटतंय त्याच्याबद्दल? धन्यवाद विचारल्याबद्दल. बिलकुल नाही असं स्पष्ट उत्तर आहे माझं. करुण नायरचा रोल जेव्हा तो 3 नंबरवर बॅटिंग करतोय तेव्हा जर पहिली विकेट पडली लवकर, जी दोन्ही इनिंग्स मध्ये रिलेटिव्हली लवकर पडली, तर त्याला नवीन बॉल खेळून काढून, कारण आपण बघितलं या सामन्यात 4ही इनिंग्स मध्ये आपण बघितलं धावांचा डोंगर 4 पैकी 3 इनिंग्स मध्ये कुठल्या ना कुठल्या तरी संघाने रचला. त्यावेळेस फक्त नवीन बॉलवर विकेट्स मिळत होत्या. या शेवटचा दिवस सोडला ना, 5वा दिवस, जेव्हा पिच जरा टर्न ऑफर करायला लागलं होतं, बाउन्स विचित्र झालं, अशा वेळेस नंबर 3च्या बॅटरचा रोल असतो की नवीन बॉल खेळून काढायचा आणि नंबर 4, 5, 6 साठी वाढून ठेवायचं. ओके, आणि मग त्यांनी तो करून करायचा की जर करुण नायरनी ते केलं नसतं तर कदाचित गिलला अवघड गेलं असतं, कदाचित जाडेजा येईपर्यंत संघ डळमळीत अवस्थेत असता. त्याच्यामुळे दोन्ही इनिंग्स मध्ये करुण नायरनी ते काम केलं. येस, रन्स एकदा सेट झाल्यानंतर ते कॅरी ऑन करता आलं नाही, ही पुढची पायरी आहे. पण जर आता कोणी म्हणत असेल की 2 सामने झाले, ह्याव झालं त्याव झालं, तर थांबा, काही करू नका. त्यांनी त्याचं काम चोख बजावलंय. तिथल्या 30 लोकांना ड्रेसिंग रूम मधल्या नक्की माहिती आहे त्यांनी काम चोख बजावलंय. करुण नायरच्या संघातील स्थानावर प्रश्न निर्माण करणं म्हणजे क्रिकेट बघणं का हॉकी बघणं हा प्रश्न. आलोक, मी एकच फक्त ऍड करतो, त्यांनी जे स्लिप मध्ये कॅचेस पकडलेत ना, ते आपण पहिल्या टेस्ट मध्ये बघितलंय की कॅचेस सोडल्यावरती काय होतं. त्यांनी त्याच्याकडे आलेले कॅचेस सोडलेले नाहीयेत, हा एक विषय. आणि अमोल जे म्हणाला ते फक्त मी ऍड करतो त्याच्यात. पहिल्या इनिंग मध्ये करुण नायर 50 बॉल खेळलाय, दुसऱ्या इनिंग मध्ये करुण नायर 46 बॉल खेळलाय. पहिल्या इनिंग मध्ये दुसरी विकेट 21व्या ओव्हरला गेली आहे, दुसऱ्या इनिंग मध्ये दुसरी विकेट 24व्या ओव्हरला गेली आहे. म्हणजे बॉलची शाईन घालवण्याचं काम करुण नायरनी दोन्ही इनिंग मध्ये व्यवस्थित केलेलं आहे. त्याच्यामुळे आता परत नवीन उच्चापती होपफुली होणार नाही. नाही, स्लिप कॅचिंगचं अगदी बरोबर बोललास तू आदित्य. कारण त्याचं जे पोझिशनिंग होतं स्वतःचंही हँड्सचंही, ते खूप चांगल्या पद्धतीने केलं आणि कुठल्याही परिस्थितीत तो कॅच हातातनं सुटणार नव्हता. हे आपल्याला एक बघून कळतं की फिल्डर कितपत कॉन्फिडंट आहे कॅच पकडताना. तर तो जितक्या रिलॅक्स्ड आणि काम नजरेने बॉल बघून पकडत होता, आय थिंक त्याच्यानी एक कळून येत होतं की ओके, हा एक अनुभवी खेळाडू आहे जो इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट देखील खेळलेला आहे. भारतासाठी तो थोडा टेस्ट क्रिकेट खेळला आहेच, पण पुन्हा एकदा तो आता कमबॅक करत होता आणि त्याच्यासाठी
म्हणजे हव्या तितक्या रन्स निघाल्या नव्हत्या, पण तरीही तो फील्डमध्ये एकदम काम राहून त्यांनी ज्या पद्धतीने कॅचेस घेतले स्लिपमध्ये, ते खूप महत्वाचे होते. आणि फिल्डिंगचंच बोलतोय तर ह्या सामन्यामध्ये मागच्या सामन्यापेक्षा नक्कीच भारताची चांगली फिल्डिंग झाली. पहिल्या इनिंग्समध्ये शुभमन गिलनी 269 रन करून आल्यावर तो थोड्या वेळ बाहेर बसला होता आणि आल्या पहिल्याच ओव्हरमध्ये सुद्धा त्यांनी एक चांगला कॅच घेतला त्याच्या डाव्या बाजूला. तर इंग्लंडमध्ये स्पेशली जेव्हा थंड हवा असते, हात गार पडतात सारखे आणि नवीन बॉल कडक असतो बऱ्यापैकी, त्यावेळेला हे स्लिप फिल्डर्स वगैरे जे असतात, यावेळेस आपण बघितलं की नितीश रेड्डीला सुद्धा गलीमध्ये फील्डिंग करताना आपण बघितलं त्यांनी. पहिल्यांदाच तो सुद्धा गलीमध्ये होता. तर ओव्हरऑल फील्डिंग बद्दल काय बोलशील आदित्य? काय भारताच्या फील्डिंग बद्दल या मॅच मध्ये काय वाटलं तुला? नाही, ज्या चुका केल्या होत्या त्या सुधारल्या. म्हणजे पहिल्या टेस्ट मॅचला ज्या ज्या चुका झाल्या होत्या त्या फिल्डिंगमध्ये तरी सुधारल्या. तू जो गिलचा कॅच म्हणालास तो बेन डकेटचा कॅच होता आणि तो बेन डकेटने पहिल्या टेस्ट मॅचमध्ये काय केलं होतं ते आपल्याला माहिती आहे. आणि ओव्हरऑल यावेळी आपण फिल्डिंगवरती म्हणजे यशस्वी जयस्वालला आपण जे अमोलने आपल्याला सांगितलं होतं गेल्या विकली कट्टाच्या वेळी वगैरे सुद्धा की गिलला यशस्वी जयस्वालला तयार करत होते गली फिल्डिंगसाठी, पण या टेस्ट मॅचमध्ये त्याच्यातनं पण ब्रेक घेतला गेला, त्याला आउटफील्डमध्ये फिल्डिंग करायला लावली. सो ज्या चुका झाल्या त्या सुधारण्याची तयारी दिसली आणि त्या सुधारल्यामुळेच हा रिझल्ट आज आपल्या समोर आहे. अगदी बरोबर आहे. आणि तुम्हाला भारताच्या फील्डिंग बद्दल काय वाटतं हेही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अमोल, आपण शुभमन गिल बद्दलही बोलूयात. म्हणजे ज्या पद्धतीने रेकॉर्ड ब्रेकिंग बॅटिंग त्यांनी केलेली आहे. पहिल्या ह्याच्यात 269 धावा, दुसऱ्या ह्याच्यात 161 धावा आणि 430 धावा बनवल्या त्यांनी मॅचमध्ये, जो की भारताच्या ह्याच्यातला सर्वात अधिक रन्स एका मॅचमध्ये केलेल्या आहेत आणि ओव्हरऑल सेकंड हायेस्ट आहे. ग्रॅहम गुड्सचा 456 रनचा रेकॉर्ड त्याच्याकडून मोडता मोडता राहिला. तर शुभमन गिलनी म्हणजे इव्हन टीव्हीवरती ग्राफिक्स दाखवतात की मागच्या वेळेस बॅट पॅडमध्ये गॅप राहत होती आणि ह्या वेळेस त्याची स्ट्रेट बॅट पॅड समोरच येते. हा एक छोट्याशा बदलनी किती किती फरक पडतो बॅट्समॅनच्या माइंडसेटमध्ये किंवा कॉन्फिडन्समध्ये? मायनर ऍडजस्टमेंट्स आवश्यक असतात ज्या त्यांनी केल्या, पण ती सुरुवात फक्त आत्ता नाही झाली. IPL चालू असताना तो रेड बॉल ड्रिल्स करत होता, विशेषतः जेव्हा ते घरी गेले. ओके, किंवा आता इथे देखील आत्ता बर्मिंगहॅम मध्ये त्याचा पंजाबचा जो मित्र आहे, तुम्हाला सगळ्यांना पंजाब किंग्सचा स्पिनर म्हणून हरप्रीत ब्रार माहिती आहे, ते दोघं पंजाबसाठी एकत्र खेळतात. तो त्याच्या सासूरवाडीला बर्मिंगहॅमच्या जवळ होता 1.5 तासावर. तर शुभमन गिलने त्याला बोलवून घेतलं, नेट्समध्ये टाकायला येशील. ओके, या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता तुम्ही म्हणाल की पण ओमार बशीर असताना काही गरज आहे का? तर ओव्हरऑल इंडियन टीमच्या नेट्समध्येच त्यांनी टाकली ना, फक्त गिलने नाही टाकली. ओके, आणि त्याच्यामुळे जर क्वालिटी बॉलिंग खेळता येत असेल तर त्यांनी फायदाच होतो. कमिंग बॅक टू गिल, या मॅचनी गिलनी भारतीय क्रिकेट फॅन्समध्ये जर पहिल्या सामन्यानंतर काही शंका असतील की गिल खरंच भारताचा कर्णधार हे डिझर्व करतो का, तर आता याच्या पुढे कोणी बोलणार नाही. जोपर्यंत गिल पर्व चालू आहे तोपर्यंत एवढी काळजी त्यांनी पहिल्या पंधरवड्यात विशेषतः या 5 दिवसात घेतली. त्यांनी पहिल्या सामन्यात 147 वर विकेट फेकली, ज्यावर आदित्य आणि अमोलची चर्चा पहिल्या सामन्यानंतर झाली होती. तेव्हा आमचा विषय झाला होता की नक्की मॅच कशामुळे गेली. ते त्यांनी स्वतः मान्य केलं होतं पहिल्या सामन्यानंतर की मी कॅरी ऑन करायला पाहिजे होतं. याच्यात पहिल्या इनिंग्समध्ये त्यांनी ते कॅरी ऑन केलं. फ्लॉलेस इनिंग, चान्सलेस इनिंग, कंट्रोल्ड इनिंग. येस, कंडिशन्स एकदम बॅटिंगला सुटेबल होत्या, पण त्याच्यावर रन्स तर करायचं आवश्यक होतं. आणि ही पिढी जी आहे ती खरंच 8-8 तास बॅटिंग करू शकेल का टेस्ट मॅच मध्ये, हा जो प्रश्न होता, जो ग्राह्य प्रश्न आहे, तेही त्यांनी करून दाखवलं. आणि 2 दिवसानंतर तिसऱ्या इनिंग्समध्ये परत करून दाखवून आधी मॅच सेटअप करणं आणि दुसऱ्यांदा मॅच मध्ये हरण्याची शक्यता सुतरामही उरत नाही, 0% चान्स उरतो हरण्याचा, ही कामगिरी करून दाखवणं. त्याच्यामुळे माझ्या मते शुभमन गिलनी बॅटर म्हणून तो खरंच प्रेशर वगैरे येईल का हा प्रश्न निकालात काढलाय.
कर्णधारपद, कॅप्टन्सी टॅक्टिक्स टिकेल, वेळ लागेल. या सामन्यात देखील पहिल्या इनिंग्समध्ये तो शॉर्ट बॉल प्लॉय जो होता तो अनावश्यक होता, पण ठीक आहे. कुशन खूप होतं. 580 रन्स असतात ना, ते खूप असतात. 300 रनच्या एका पार्टनरशिपनी काही होत नाही, हे आता आपल्याला पुन्हा एकदा छोटासा रिमाइंडर आहे. त्याच्यामुळे शुभमन गिल, जसं आता तुम्ही लिहिलेलं आहे तिथे की कॅप्टन गिलची कसोटी म्हणून बर्मिंगहॅम 2025 लक्षात राहील, जसं लॉर्ड्स 1990 ग्रॅहम गुडची कसोटी म्हणून लक्षात राहतं. त्याच्यात किरण मोऱ्यांचं मिस स्टम्पिंग हे कोणी बोलत नाही, ओके, ती ग्रॅहम गुडची कसोटी, तशी ही शुभमन गिलची कसोटी म्हणून लक्षात राहील. अगदी बरोबर आहे. पण शुभमन गिलचाच नाही तर मला वाटतंय की बाकीचे जे भारतीयचे बॅट्समन होते, म्हणजे सेकंड इनिंग्समध्ये रिषभ पंतची काउंटर अटॅकिंग इनिंग्स म्हणा, त्यांनी पूर्ण इनिंग्सचा टेम्पोच बदलला. त्यांनी येऊन अटॅकिंग खेळायला लागला. आधीपर्यंत थोडं डिफेन्सिव्ह अप्रोच होता आणि जडेजाचाही उल्लेख केलाच पाहिजे. त्यांनी दोन्ही इनिंग्समध्ये अर्धशतक चढवले आणि 2022 साली पण त्यांनी एजबॅस्टनमध्ये सेंचुरी मारली होती. त्याची पहिली ओव्हरसीज सेंचुरी होती आणि यावेळेस दोन्ही इनिंग्समध्ये हाफ सेंचुरी केली. ठीक आहे, त्याला हव्या तेवढ्या विकेट्स मिळत नाहीत, पण तो बॅटिंग त्याला जो पहिल्या मॅचमध्ये टेल कडून सपोर्ट मिळाला नव्हता, तो ह्या ह्याच्यात एस्पेशली सेकंड इनिंग्समध्ये जेव्हा त्याला 1 नंबर आधी पाठवलं, तेव्हा त्यांनी दाखवून दिलेलं आहे पुन्हा की इंडियन क्रिकेटच्या ह्याच्यात टेस्ट मॅचमध्ये जो ऑलराऊंडर आहे, रादर म्हणेन की जगभरात जो त्याचं नंबर 1 ऑलराऊंडर रँकिंग आहे, हे का आहे हे तो पुन्हा पुन्हा दाखवून देतो आपल्याला. कारण की तो फक्तच बॉलिंग नाही तर आणि फक्त इंडियात नाही तर तो बाहेर सुद्धा रन्स करू शकतो. आणि क्रिटिकल स्टेजला म्हणजे तो पहिल्या इनिंग्सला आला तेव्हा 210 का 11 वर 5 आउट होते. आणि बेन स्टोक्स सुद्धा नंतर हेच म्हणला की जेव्हा ते 210 वर 5 आउट होते, तिथे आम्ही त्यांना ऑल आउट करू शकलो पाहिजे होतो 300 रनच्या आत, पण ते आम्हाला जमलं नाही. तर आय थिंक रवींद्र जडेजानी सुद्धा खूप क्रुशल एक पार्ट प्ले केला. आणि तसंच वॉशिंग्टन सुंदरची सुद्धा जी पहिल्या इनिंगची 40 एक धावांची जी पारी होती, ती माझ्या मते ती सुद्धा खूप क्रुशल ठरली. कारण त्यांनी शुभमन गिल एकीकडून ऍक्सेलरेट करू शकत होता. पण खूप क्वेश्चन्स सेकंड इनिंग्समध्ये सुद्धा भारताच्या ह्याच्यात विचारले गेले की डिक्लेअर त्यांनी आधी करायला काय होतं का? 600 रन झाल्या मग डिक्लेअर केलं, विकेट्स पडत होत्या, डिक्लेरेशन येतच नव्हतं. पण आदित्य आम्हाला थोडंसं सांग की हे बॅसबॉल जे आपण सगळे म्हणतो आता, त्याच्याबद्दल म्हणजे एक भारताच्या टीममध्ये एक धाक बसला होता का की 350 रन मागच्या मॅचमध्ये त्यांनी केल्या होत्या चेज, तर ह्यावेळेस किती ते ओव्हर्स ठेवत होते की नवीन बॉल मिळावा सेकंड त्याच्यानी, काय तुला वाटतंय त्याच्या मागची स्ट्रॅटेजी असेल नक्की? नाही, याच्यावरनं बरीच चर्चा काल पण चालू होती मॅच चालू असताना, की आपण डिक्लेअर का नाही करत आहोत, का नाही करत आहोत, का नाही करत आहोत. बॅसबॉलमध्ये गेल्या मॅचमध्ये 500च्या वरती टार्गेट गेल्यावरती ना, रादर 470च्या वरती टार्गेट गेल्यावरती मॅच सेफ झाली होती. 2च रिझल्ट पॉसिबल होते, की ड्रॉ किंवा भारताचा विजय. पण इंग्लंडच्या बॅटिंगचा फ्लो बघताना मला असं वाटतंय, की आपल्या टीमचा हे क्लिअर होतं, की आपल्याला त्यांना शक्यता सुद्धा मनात डोकावून द्यायची नव्हती इंग्लंडच्या टीमच्या, की आम्ही ही टेस्ट मॅच जिंकायला जाऊ शकतोय. आणि जेव्हा ही शक्यता निघून जाते, तेव्हा फक्त ते एकाच रिझल्टसाठी खेळायचा प्रयत्न करतायत, ड्रॉचा, आणि इंग्लंडला ड्रॉसाठी खेळता येत नाही. त्याच्यामुळे आपण त्यांना ओव्हर कमी देऊन टार्गेट खूप जास्ती दिलं. काल बोलणं चाललं होतं वॉच अलॉंग करताना सुद्धा किंवा बाकीच्या ग्रुप्सवरती सुद्धा, तेव्हा मला असं वाटत होतं की 110 वर 550 असं काहीतरी टार्गेट सोडलं जाईल. पण ऋषभ पंतनी नंतर एक्सेलरेट केलं, नंतर गिल आणि जडेजानी पण मारलं, म्हणून तो बफर जास्ती मिळाला आणि 608 रनचं टार्गेट आलं. पण मला वाटतं की टीम कुठेतरी 100 ओव्हर ते 110 ओव्हर बघत होती, म्हणजे नवीन बॉलनी सुद्धा क्रॅक मिळेल एक 20 ओव्हरची, सेकंड न्यू बॉलनी जर का गरज पडलीच तर. असा दृष्टिकोन होता आणि ते केल्यानंतर 2च रिझल्ट पॉसिबल होते, भारताचा विजय किंवा ड्रॉ मॅच. आणि ते सिक्युअर झाल्यावरतीच डिक्लेरेशन येणार होतं. त्याच्यामुळे लोक काहीही म्हणू देत, पण मला वैयक्तिक दृष्ट्या हा टॅक्टिकचा भाग आहे आणि मला हे टॅक्टिक काल पटलं होतं, की त्यांना कमी वेळ द्यायचा होता इंग्लंडला. आणि त्या दृष्टीने आज आपण जिंकलो, त्याच्यामुळे आता काही फार टीका होणार नाहीये त्याच्यावरती. पण अगदी दुर्दैवाने ड्रॉ झाली असती ही मॅच, तरी सुद्धा मला असं काही वाटलं नसतं की अजून 20 ओव्हर द्यायला पाहिजे होते. अर्थात ते माझं वैयक्तिक मत. पण हो, अमोल, तुझं अगदी. याच्यावरचं मत जरा सांग, कारण हा विषय हा क्रिटिकल टॉपिक होता.
भारताने किती बॅटिंग करायची तू म्हणलास त्याच्यात सगळं आलं. फक्त एकच ऍड करतो की इंग्लंड आणि ड्रॉ, म्हणजे हा इंग्लंडचा संघ 2022 पासूनचा आणि ड्रॉ, याच्यात एकच प्रश्न आलाय की जसं वाऱ्यावरची वरात मध्ये पु ल देशपांडेंचा एक फेमस डायलॉग आहे ना की धरू म्हणजे काय रे भाऊ, तसं इंग्लंडचं झालंय की ड्रॉ म्हणजे काय रे भाऊ. त्या परिस्थितीत त्यांना ड्रॉचा विचार करायला भाग पाडणे म्हणजे सामना जिंकण्यासारखी अवस्था होती. त्याच्यामुळे ते काम एकदा तो बजावलं. आणि राहिला प्रश्न चान्स द्यायचा की नाही, तर खेचणे हा प्रकार जो होता ना, आणि जी गोष्ट जाडेजाला 5व्या दिवशी पहिल्या सामन्यात जमली नाही ती यावेळेस त्यांनी लिलया केली. त्याला मदतीला स्पिन डिपार्टमेंटमध्ये वॉशिंग्टन होता आणि पेसर्स दोघं जण जेव्हा गरज होती तेव्हा स्ट्राईक करत होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एवढा कॉन्फिडन्स नक्की भारताला होता. आणि एवढ्या ओव्हर्स इंग्लंडला खेळायला लावल्यानंतर त्यांनी शरणागती पत्करणं हे क्रमप्राप्त होतं. ते आगे टेस्ट मॅच आणि कितीही क्रिकेट मॉडर्न झालं असलं तरी टेस्ट मॅच क्रिकेटचे काही ठोकताळे जे असतात ना ते बदलत नाहीत. ते पुन्हा एकदा दिसलंय तर आपल्याला. त्यामुळे मला असं वाटतं की भारताने 108 ओव्हर्स ठेवल्या होत्या स्वतःसाठी. त्यातल्या पावसामुळे त्या 97 ओव्हर्स पर्यंत खाली आलं होतं, पण तरी त्या पुरून उरल्या हे आपल्याला दिसलं. त्यामुळे त्याच्यात काही मला आता परत जाऊन ते नक्की जास्त बॅटिंग केली का कमी बॅटिंग केली हे जर 4थ्या दिवसानंतर लाईव्ह केलं असतं तर त्याच्यावर चावण्यासारखा मुद्दा होता. सामना संपल्यानंतर नक्कीच नाही. पण अमोल, हा मुद्दा नक्कीच चावण्यासारखा आहे की स्टोक्सची विकेट कशी मिळाली ते जरा सांग आणि मग आपण शेवटाकडे येऊया. स्टोक्स स्टोक्सची स्टोक्स स्टोक्स विकेट, जडेजा 100 सेकंदामधली ओव्हर. येस. तो म्हणजे जाडेजाचं जे स्किल आहे ना त्याला आपण वर्षानुवर्ष बघतोय. डोमेस्टिक क्रिकेट असो, बऱ्याच वेळा भारतात टेस्ट मॅचेस असो, तो 90 सेकंदात ओव्हर संपवणारा गडी आहे. त्याच्यामुळे त्या परिस्थितीत पटपट ओव्हर टाकून समोरची ओव्हर वॉशिंग्टननी चान्स घेता येईल स्टोक्सच्या अगेन्स्ट याच्याकरता एकीकडे तर नितीश रेड्डीचं टेम्पटेशन रेजिस्ट करून वॉशिंग्टनला दुसरीकडे आणणं आणि त्याच्यानंतर जाडेजाने चटकन म्हणजे वेळ नाही मिळत बॉल फार, आणि अशा फक्त क्विकली टाकणे, फक्त पटपट टाकणे असा प्रकार नसतो. तो बॉल इतका अॅक्युरेटली टाकायचा की तो बॉल फार फार तर शॉर्ट मिड ऑन कडे जाईल किंवा बॉलरकडे परत येईल किंवा टॅप करून सिली पॉइंट कडे जाईल. अशा पद्धतीने टाकायचा म्हणजे वेळ वाया जात नाही. आणि तो वेळ वाया दवडला नाही याच्यामुळे भारत वॉशिंग्टन सुंदरच्या माध्यमातून स्टोक्सवर प्रेशर टाकू शकला. आणि एकदा ती लंचच्या आधी ती शेवटची विकेट गेली की जे गेले 2 दिवस आपण सगळे म्हणत होतो की जिंकेल का म्हणण्यापेक्षा जिंकेल कधी, ही एक स्टेप पुढे येऊन जेव्हा लंचच्या आधी शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल ठरला, तो स्टोक्स आउट झाला की आता नक्की पुढच्या सेशनमध्ये इथपर्यंत आपण पोहोचलो आणि त्याच्यामुळे आपण सामना संपल्यानंतर काही क्षणामध्ये एकमेकांशी गप्पा मारायला बसू शकतो. अगदीच बरोबर बोलला अमोल. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे आता लॉर्ड्सचं काय होणार? काही चेंजेस होणार? काय वाटतंय? म्हणजे बुमरा तर खेळेलच. कुलदीप यादवचा एक मोठा प्रश्न आहे. करुण नायरचा सुद्धा आपण मगाशी बोललो तसा. बट काय वाटतंय? मला काय वाटतं माहितीये का, मॅच आज संपली आहे 5व्या दिवशी. आज लोकांनी हा एपिसोड बघावा, आजचा विजय आठवणीत ठेवावा, एपिसोड अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, लाईक शेअर सबस्क्राईब करावा आणि आजचा विजय एन्जॉय करावा. कॅप्टन गिल हा कॅप्टन म्हणून अराईव्ह झालेला आहे आणि आता ही त्याची कसोटी टीम आहे हे त्यांनी याच्यातनं प्रूव्ह केलेलं आहे. रिषभ पंत कुठलाही इगो न ठेवता जास्ती टेस्ट मॅच खेळूनही त्याला उत्तम साथ देतोय आणि तो काय टेस्ट मॅच मध्ये करू शकतो हे आपण बघितलंय. आपण आजच्या एपिसोडमध्ये आकाशदीप बद्दल कमी बोललोय. आकाशदीपनी मॅच मध्ये 10 विकेट्स घेतल्यात, त्याच्यामुळे त्याचा उल्लेख हा मस्ट आहे. आपण कुठेतरी मिस आउट केला आकाशदीप बद्दल बोलायला. आपण वेगवान गोलंदाजी बद्दल बोललो, पण आकाशदीपचा या मॅच मधला इम्पॅक्ट, त्यांनी घेतलेल्या विकेट्स या आपण परत एकदा जाऊन बघाव्या आणि त्यांनी नवीन बॉलचा किती उत्तम वापर केला हे बघावं. लॉर्ड्सला काय होईल ते अजून 10 तारखेला मॅच आहे, त्याच्या आधी आपण एपिसोड करून बोलू. पण आज पुढचे काही दिवस तरी हा विजय एन्जॉय करावा.
अगदी बरोबर आहे. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमच्या मित्र, फॅमिली सगळ्यांकडे शेअर करा आणि स्पोर्ट्स कट्टाची YouTube आणि Facebook वरची मेंबरशिपचे ऑप्शन सुद्धा एक्सप्लोर करा नक्की. आणि आजचा एपिसोड आपण इथेच थांबूया. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. धन्यवाद.